जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा लाडका जय ब्लॉगर. तर आज आपण आलो इकडे शेतात पाणी लावायला. हे पण आपलं शेत आहे. इकडं पण ऊस बघा कसा आहे. तर इकडं पण लावायला आलो आज आपण. तर आपल्याला आज पण जायचं आहे गावातच. सध्या आपल्याला काहीच कामं राहिलेलं नाही आहे. सध्या नुसतं हिंडायचे कामं आहेत. सध्या आपलं ट्रॅक्टरचं झाले ते मागचं हायड्रोलिकचं काम आलेलं आहे. आपण ट्रॅक्टर म्हणत नाही. आणि ते पण ट्रॅक्टर 2-3 दिवसात नीट होणार आहे आपलं. आणि 2-3 दिवसात आपलं डबल कामं सुरुवात करणार आहे आपण. आणि आता सध्या म्हणजे कामं आवडत आलेली आहेत आपली. त्याच्यामुळे आपले जास्त काही कामं राहिलेलं नाही. त्याच्यामुळे आपण सध्या सकाळी उठायचं, आंघोळ करायची, 12-1 वाजता संध्याकाळी झोपायचं मस्त निवांत. सकाळी 11-12 वाजता उठायचं. मग तिथून पुढे कामं करायची. असं सध्या असंच कामं झाले. सध्या पाऊस पडूस तर पाऊस पडल्यानंतर परत थोडेफार कामं वाढतील आपली. आणि तोपर्यंत आपण मग निवांत आहे. आता सध्या तर निवांतच आहे. सध्या काही जास्त कामं नाही आपलं. आपण इकडे आलो पाणी बदलासाठी. आता एकदा पाणी लावून दिलं की आपण जवळपास आता डायरेक्ट संध्याकाळीच येतो आपण डायरेक्ट शेतात. चला मित्र घेतं पाणी लावून. आपल्याला त्याच्या गावात आता गावात जाऊन नुसतं बसायचं, नुसतं येण्याचं काम आहे सध्या. चला पहिले पाणी लावून घेतो. पाणी लावून आलो आपण आपल्या गाडीमध्ये. गाडी आपण चालू केलेली आहे. आणि आज आहे आमुषा असल्यामुळं गाडी धुवावी लागते. मोठी आमुषा आहे आज. चला आपण गाडी धुतो. आपल्या सगळ्या गाड्या आणि ट्रॅक्टर धुणं आहे आज. आमुषा असल्यावर आपण गाड्या ते सगळं धुवून काढतो. बघा आपण सगळं आवरून चाललेलं आहे गावात. आता वापस येत असतो 4-5 वाजता गावात जायचं. एक झोप घ्यायची निवांतपणाने. आता आलेलं आपण पुलाखालून चाललेलं आता माऊली भाऊकडे. बघा आपण चाललो माऊली भाऊकडे जातो आपण. माऊली भाऊ आहे शाळेकडे. कॉल केला होता आपण. चला माऊली भाऊकडे गेल्यावर तुम्हाला भेटतो आता. तर इथं ट्रॅक्टर आहे आपलं. आणि ते मागचे ते आपण टापलिंग जोडतं का ते आपलं ते तुटलेलं आहे. त्याच्यामुळं आपण ते समोरचं त्याच्यामुळं आपलं ट्रॅक्टर 2-3 दिवस झाली इथं उभं आहे. आणि आज आपण त्याला नीट करणार आहे सगळं व्यवस्थित. आणि आता हे बघा गावात आहे आपण. हे पण आपलंच घर आहे. तर आपण चाललं बाहेर. आता आपल्या थोड्या वेळाचं ट्रॅक्टर धुवून काढायचं आहे. चला मी चाललो माऊलीकडे. बघू शकता डॉन कसा आलाय. कोयता हातात शेळ्या काय थाटे भाऊचा एक नंबर. कसा चलतो डॉन आहे डॉन. 5-25 शेळ्या घेऊन रोज सांभाळतोय. भाऊ शेळ्या किती द्या? मी तर 25 म्हणलो. चला आपलं भाऊ तर भेटलेलं आहे आपलं. आपलं तीर्थपुरीला जायचं. तीर्थपुरीला डिझेल आणायला. हा आराम करतो. चालले आज दोघं जण गाडीवर. न्यायला आलतो फक्त त्यासाठी. आणि कुटीवर बसलो त्या दिवशी बसून. अरे काल दिवसभर झोपून होतो. आमच्या शेळ्या चालल्या पुढे कवाच नाही का म्हणलं तरी उद्या जाऊ दुसरी गाडी घेऊन. ऐकलं नाही ना. आपल्या सगळ्या मित्राला गावातल्या मित्राला भेटून आपण चाललो आता डिझेलला जायचं नव्हतं. पण आपल्याला ट्रॅक्टरचं सामान आणायचं होतं. त्याच्यामुळे आपण डिझेलला चाललो. जर का ट्रॅक्टरचं सामान भेटलं तर आपण ट्रॅक्टर चालू करणार. नाही तर ट्रॅक्टर पण ठेवणार आपण. आता आजचे दिवस एक जणाचं होतं तेवढं हाणायचं पास. मग ट्रॅक्टरचं जोपर्यंत सामान भेटत नाही तोपर्यंत आपले ट्रॅक्टरच सुरू करायचं नाही. आणि तुम्हाला दाखवा ना आपल्या ट्रॅक्टरचं काय गेलेलं आहे. तर घरी गेल्यावर आता जर आपण पहिले तर तीर्थपुरीला चाललो डिझेल आणण्यासाठी. बघा आणि रोड बघा कसला इकडं. तिकडे रोड काय बनत नाही सध्या. आता कसले खराब रस्ते आहेत.
कसला रोड आहे बघा. आपण एका साईडला चाललेलो आहे आपली गाडी चार्जिंगची. आणि आपल्याला सध्या पेट्रोलची गरज होत नाही. चार्जिंगची गाडी असल्यामुळे आपण चार्जिंगची गाडी घेऊन फिरतो. चला तर मग आपण जाऊ आता तीर्थापुरीला. लगेच येऊ डिझेल घेऊन. भेटतो तुम्हाला तीर्थापुरीमध्ये गेल्यावर. बघा तर आपण आलो तीर्थापुरीत आणि आता आपण चाललो पीटरगड. वापस वळून चालू आपण पीटरगड. कारण की आपल्याला ते ट्रॅक्टरचं थोडंसं कामाचं आहे, ते तर दाखवायचं आहे, विचारून बघायचं आहे. जर का होत असलं तर आपलं ट्रॅक्टर इथं आणायला, नाहीतर आपल्याला नगरला सामान आणायला जावं लागेल. पहिले इथं विचारून बघू माऊली पीटरला. विचारून बघतो त्यांना. इथं आलो आपण गॅरेजवर. आणले वडापाव खायला. भूक लागली होती, वडापाव खायला आलो आपण माऊली सेंटरमध्ये. बघा चला वडापाव घेतो खाऊन. वडापाव खाऊन आपण लगेच निघलो आता. आणि पार्सल पण घेतले ते बघू शकता. आणि आपण लगेच आता डिझेल भरण्यासाठी चाललो आहे. आपण चाललो पंपावर. बघू शकता आता आपण आलो डिझेल भरण्यासाठी. डिझेल भरून घेतो मी आता. डिझेल जर भरलं ना का ह्याच्यावर ठेवलं ना तर गाडी अशी चलते इकडून तिकडे इकडून तिकडे अशी. चला तर आपण चाललेलो आता ट्रॅक्टरकडे. झालं ते नाच बघा. काय मित्रांनो आता आपण गावात ट्रॅक्टरमध्ये डिझेल टाकणार. भेटूया आपण गावात गेल्या डायरेक्ट. आता आपण रोडने चाललेलो आहे आता. बघू शकता आता आपण डिझेल टाकलेलं आहे ट्रॅक्टरमध्ये. आणि आपण चाललो आहे सरे पाडण्यासाठी. डिझेल सांडलेलं आहे इथं. बघू शकता सरीचं आहे पाठीमागं. सरी पाडायला चाललो आपण. बघू शकता आपण आलो तो सऱ्या पाडायला. आणि हनुमान सऱ्या पाडतो आता. आपण ब्लॉक काढत होतो तिथं पाडतोय सऱ्या. बघू शकता कशा सरळ सऱ्या पाडले आहे ते बघा. तुम्हाला दाखवतो हे बघा सऱ्या का सरळ पाडल्या. हनुमान बोलते या. हे बघा तेवढ्या सऱ्या पाडतात तेवढ्या. आहे का नाही सरळ साऱ्या. हनुमानी बरं का ते आपला कसा ट्रेन झाला ट्रॅक्टर आणायला एक नंबर. आता काही दिवसात त्याला पेरणी यंत्र शिकायचं सगळं येते त्याला आता. हे बघा कसल्या दोरी सऱ्या पाडल्या. आपल्या हनुमाननी कसं सरळ सरळ पाडलेले आहे एकदम दोरीत. हनुमान बोलते असे. हे बघा इकडे पण त्यांनीच पाडले, सगळ्या त्यांनीच पाडले. आपण नाही चालवत. त्याच्या आता ट्रॅक्टर देऊन टाकले सध्या आपण आता. ये हनुमान. सगळं झालं होतं आपलं. हे बघा
आणि आपण आता ट्रॅक्टर जायला नदीत वाफा निघते इथे ट्रॅक्टरचं आपल्याला बघू शकता या घाण 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 हे धुतलं की उद्या तसं होतं त्याच्यामुळे आपण ट्रॅक्टर धुत नाही. चला तर आपण थोडंसं पाणी मारून घेऊ. आज आमुषा आहे ट्रॅक्टरला आमुषा बघू बघा खोल गेला हे बा ट्रॅक्टर धुवून चाललेलो आहे आपण आता शेतात बघा. जास्त काही नाही धुतलं थोडंसं पाणी मारलं आणि हा ब्लॉग तिथं जॉईन करू भेटूया अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये. ज्यांनी पण आपल्याला लाईक नव्हे केलं सबस्क्राईब नव्हे केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. लवकरात लवकर आपण असे चांगले चांगले व्हिडिओ बनत राहू. धन्यवाद.